शॉक लागल्यामुळे, झटका लागल्यामुळे त्यातला एक फैजन बागवान म्हणून मुलगा अत्यंत सिरियस कंडिशनमध्ये झालेला आहे। ठिकाणी MSCBला सांगून देखील वेळोवेळी त्या ठिकाणी MSCBचे कर्मचारी अधिकारी या ठिकाणी दुर्लक्ष केले आणि त्या दुर्लक्षामुळे ही घटना घडलेली आहे। सोलापूर शहरातून एक धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे। गच्चीवर खेळत असताना 2 अल्पवयीन मुलांना वीज प्रवाहाचा इलेक्ट्रिक शॉक लागून ते गंभीर जखमी झाले आहेत। फैजान इम्रान बागवान वय 10 वर्षे, मोहम्मद साद कय्यूम कल्याणी वय 9 वर्षे, राहणार संगमनगर मुळेगाव रोड सोलापूर अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत। ही घटना आज दिनांक 7 जानेवारी 2026 रोजी सकाळी अंदाजे 11 वाजण्याच्या सुमारास घडली। दोघा मुलांना प्रथम जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते। मात्र फैजान इम्रान बागवान याची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याने त्यास पुढील वैद्यकीय उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटल येथे हलवण्यात आले आहे। प्राथमिक माहितीनुसार घराच्या गच्चीवरून MSCBची सर्व्हिस वायर विद्युत वाहिनी अनियंत्रितपणे गेलेली होती। स्थानिक नागरिकांनी याबाबत वारंवार MSCBच्या अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना कळवले होते, तरीही कोणतीही उपाययोजना करण्यात आली नव्हती। या दुर्घटनेमुळे स्थानिक नागरिकांनी MSCBच्या अधिकाऱ्यांवर व कर्मचाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली आहे। आता या ठिकाणी संगमनगर जुनाविडूर या भागामध्ये सकाळी 11 सव्वा 11च्या दरम्यान 1-2 मुलं आपल्या घरापाशी वरती खेळत असताना अचानक त्यांना शॉक लागल्यामुळे, झटका लागल्यामुळे त्यातला एक फैजन बागवान म्हणून मुलगा अत्यंत सिरियस कंडिशनमध्ये झालेला आहे। ही घटना जेव्हा घडली, वेळोवेळी संगमनगरचे सर्व आमचे बांधव, त्यांचा परिवार आणि त्या परिसरातील सर्व नागरिकांनी त्या ठिकाणी MSCBला सांगून देखील वेळोवेळी त्या ठिकाणी MSCBचे कर्मचारी अधिकारी या ठिकाणी दुर्लक्ष केले आणि त्या दुर्लक्षामुळे ही घटना घडलेली आहे। त्या ठिकाणी ह्या घटनेला जबाबदार असणाऱ्या MSCBच्या सर्व अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी कारवाई व्हावी अशी सर्वच त्या ठिकाणी नागरिकांची मागणी आहे। आणि त्या मुलाचं जे काही नुकसान झालेलं आहे त्या परिवाराचं, आणि तो मुलगा त्यांच्या आईवडिलांना एकुलता एक होता आणि एकुलता एक मुलगा आज इतक्या ह्याच्यावर सामना करत आहे, दुःखाचा सामना करत आहे। त्यामुळे त्या ठिकाणी त्या अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी आणि त्यांना या नुकसानीचं भरपाई मिळावी अशी आमची प्रमुख मागणी असणार आहे। ही घटना कुठे घडली? जुना विडी घरकुल संगमनगर या भागामध्ये सकाळी 11 सव्वा 11च्या दरम्यान ही घटना घडलेली आहे आणि इतका भयंकर झटका त्या मुलाला बसलेला आहे की त्या ठिकाणी त्या मुलाला खूप सिरियस कंडिशनमध्ये गेलेला आहे। तो म्हणजे DP आहे काय पोल वगैरे आहे? नाही, DP आहे, DP आहे। सुरक्षा नाही केले त्या सुरक्षा वेळोवेळी या नागरिकांनी आम्हाला सांगितलेले आहे। त्या ठिकाणी वेळोवेळी सांगितलं आहे या नागरिकांनी, त्यांच्या वडिलांनी, त्यांच्या सर्व परिवाराने किंवा त्यांच्या ठिकाणी सर्व नागरिकांनी, आमच्या बांधवांनी त्या ठिकाणी सांगून देखील त्या ठिकाणी दुर्लक्ष केलेलं आहे आणि त्या दुर्लक्षामुळेच ही घटना घडलेली आहे। काय मागणी असते? आमची एकच मागणी आहे, त्या अधिकाऱ्यावर कारवाई व्हावी, कर्मचाऱ्यावर कारवाई व्हावी, कारण त्यांच्या जी हलगर्जीपणामुळे जी घटना घडलेली आहे ती निर्लज्ज आहे। वेळोवेळी सांगून देखील अशा घटनेवर या ठिकाणी कर्मचारी दुर्लक्ष करतात, ही लाजिरवाणी गोष्ट आहे। अशा घटनावर या ठिकाणी गंभीरपणे घेऊन सरकारने त्यांना घरी बसवावं आणि त्यांची नुकसान भरपाई म्हणून त्या मुलाच्या परिवाराकडे लक्ष द्यावं। Subscribe now and press the bell icon. Never miss an